आजकाल शिक्षण क्षेत्रातही फसवणूक, हेराफेरीसारखे गंभीर गुन्हे घडताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये अशाच एका प्रकारचा धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. बहिणीला शिक्षकाची नोकरी मिळावी यासाठी तिच्या भावानं कॉलेजच्या प्राचार्यांना मोठी रक्कम दिली, पण प्राचार्यांनी नोकरी दिली नाही. यामुळे या व्यक्तीने पैसे परत मागितले. प्राचार्यांनी हे पैसे परत न दिल्याने त्या व्यक्तीने प्राचार्यांचं अपहरण केलं. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. भरतीसाठीच्या स्पर्धा परीक्षेत हेराफेरी केली जाऊ शकते, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. राजस्थानमधील एका सरकारी शिक्षकानं त्याच्या बहिणीला सरकारी नोकरी मिळावी यासाठी एका कॉलेजच्या प्राचार्यांना 10 लाख रुपये दिले होते, पण प्राचार्यांनी ठरल्याप्रमाणे त्याच्या बहिणीला 3ऱ्या श्रेणीतील शिक्षकीची नोकरी दिली नाही. त्यामुळे शिक्षकाने प्राचार्यांना दिलेले पैसे मागितले, पण प्राचार्यांनी 10 लाख रुपये परत दिले नाहीत. त्यामुळे शिक्षकाने त्याच्या मित्रांच्या मदतीने प्राचार्यांचं अपहरण केलं. यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त जयपूर दक्षिण दिगंत आनंदी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की 5 मे रोजी सकाळी 9च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून RJ05 CC 9316 असलेल्या लोकांनी घोनेरमोड राधा विहार कॉलनीतून प्रमोद शर्मा वय वर्ष 50 यांचे अपहरण केल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण जयपूर शहरात नाकाबंदी केली. त्यानंतर रात्री उशिरा सांगानेर पोलिसांनी अपहरणकर्त्यांना नवीन मंडी मऊ चौकीजवळ अटक केली आणि अपहरण व्यक्तीची त्यांच्या तावडीतून सुटका केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून रोहितश गुर्जर, ब्रिजेश गुर्जर आणि बंटी गुर्जर या 3 जणांना अटक केली आहे. ज्या प्रमोद शर्माचं अपहरण करण्यात आलं त्यांच्या विरोधात पूर्वी हलेना आणि हिंडोना पोलीस स्टेशनमध्ये नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी 2 FIR दाखल होते. यात प्रमोदने सुमारे 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देखील भोगली होती. अपहरण व्यक्ती प्रमोद कुमार शर्मा हा कौरोली जिल्ह्यातील हिंडोनी शहराचा रहिवासी आहे. तो एका खाजगी B.Ed कॉलेजमध्ये प्राचार्य आहे. त्याने आरोपी रोहितश गुर्जर याच्याकडून त्याच्या बहिणीला 3य श्रेणी शिक्षकीची नोकरी लावता असं सांगत 10 लाख रुपये घेतले होते, पण नोकरी न देता त्याने ते पैसे हडपले. त्यानंतर मनाप्रमाणे व्याजानुसार रक्कम वसूल करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात होत्या, पण तो पैसे देत नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी प्रमोदचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.